त्याच्यात थोडंसं मीठ जाईल म्हणजे कांदा टोमॅटो शिजेल. हे बघा आता कांदा आणि टोमॅटो चांगला शिजवला तेही कालवं टाकते. आणि याच्यात पाणी नाही टाकायचं, कालवानं पाणी सुटते. एवढा त्याच्यात मी पाणी जरा सुद्धा नाही टाकले. थोड्या टायमाने तुम्हाला दाखवते कालवानं किती पाणी सुटते ते. कालवा मसाला तर त्याच्यावर झाकण देते, ही वाफेवर शिजते. आणि हे बघा पापलेट कशी साफ करायची ते तुम्हाला मी हे बघा. ही पापलेट उद्याला, याची रेसिपी उद्या दाखवेन मी. मी उद्या मिस्टरांना डब्याला आणलीत, ऑफिसला न्यायला, कारण ते भाजी खात नाही, रोज मच्छी लागते त्यांना, म्हणून ही उद्याला पापलेटा उद्याला डब्याला.
हे बघा, हे आता मी कापून ठेवते. हे उद्याला डब्यासाठी आहे. आता याला मी कापून हळद लावून ठेवून देते फ्रीज मध्ये, आणि मी सकाळी त्यांना डब्यानं बनवीन. उद्या मी आंबट बनवणार आहे, त्यामुळे हे बघा, हे असं अख्खं डोकं आहे, त्याला मधून चिरायचं, 2 तुकडे करायचे, अख्खं नाही टाकायचं आमटामध्ये. हे बघा, असे 2 तुकडे केलेत. याचं मी उद्या आंबट बनवणार आहे. चांगलं धुवून मग याचं हे करायचं, हळद लावून ठेवून द्यायचं आहे. सोनू शिटीला जेवण देते. पाणी सुटलं, पाणी टाकलं नव्हतं अजिबात, पाणी सुटलं कालवण. त्याला काही शिजायला टाइम नाही जात, 5 ते 7 मिनिटात शिजली जातात. आता मीठ टाकते मी, थोडंसंच टाकते, कारण मगाशी टोमॅटो कांदा शिजायसाठी मी मीठ टाकलेलं होतं, म्हणून आता थोडंसंच मीठ टाकलं. हे बघा गाईस, कालवा मसाला रेडी आहे. त्याच्यावर अशी कोथिंबीर टाकायची, खूप सारी आहे ना रेडी. हे बघा, कालवा मसाला. हे बघा बाई, त्याला मी हळद लावून ठेवून देते. हे उद्या मिस्टरांच्या डब्याला, कारण सकाळी तेवढ्या मिळणार नाही ना मच्छी, म्हणून आता आणून ठेवले. सकाळी ते लवकर 9 वाजता ऑफिसला जातात, मग सकाळी डबा रेडी पाहिजे ना, मग सकाळसाठी पापले. तर हे मी हळद लावून ठेवून दिले. तर आपण बघूया कोलंबी मसाला. हा बघा, आता कोलंबी मसाला घेतला बनवायला. त्याच्यात मी कांदा, टोमॅटो, आगरी मसाला वगैरे सगळं टाकले, आणि फक्त हे बघा, हे थोडी काय बोलतात त्याला, कांद्याची पात
ही थोडी कांद्याची पात टाकणार आहे. त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकते. हा आपला कोलंबी मसाला कांद्याची पात टाकू. म्हणजे मुलीसाठी मुलगी वगैरे काय मावं खात नाही ना, म्हणून तिच्यासाठी. म्हणजे थोडा शिजेल, मऊ होईल कांदा. आणि ही कोलंबी मी लिंबू लावून ठेवलेलं, लिंबू लावून ठेवलं. हे बघा गाईस, कोलंबी मसाला. ह्याच्यात मी चिंच वगैरे काही टाकलेली नाही, कारण आपल्याला कोलंबीचा टेस्ट मिळाला पाहिजे. त्यामुळे मी चिंच म्हणा, कोकम म्हणा, आंबट असं काही नाही टाकले. फक्त लिंबू लावलेला कोलंब्यानं, बस एवढं. तर बघा गाईस, कोलंबी मसाला तयार होत आहे. तर तुम्ही रेसिपी बघा आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय. रेसिपी माझ्या बघत राहा आणि मला सबस्क्राईब करा. चला बाय. हाय गाईस, नमस्कार. हे बघा, तुम्हाला आज मी कालवांची रेसिपी दाखवली. हे बघा, हे आहेत कालवं. हे बघा, कालवं आणलेले आणि हे पापलेट आहे. पण हे पापलेट मी आज नाही बनवणार आहे. हे पापलेट आणले आणि तुम्हाला सांगितलं ना मी आमच्याकडे तुम्हाला बोलली ना मी आमच्याकडे नेहमी कोलंबी असते. कोणतंही मावरं आणलं तरी कोलंबी ही लागतेच. हे बघ, मी आणलेली आहे कोलंबी. हे बघा, हे बघा, ही आहे कोलंबी. तर ही कोलंबीचं मी मुलीला विचारते काय बनवायचं ते, त्याप्रमाणे तिला बनवून देणार आहे. हे बघा पापलेट, ही आहेत पापलेट. हे बघा गाईस, ह्याला ना अशी कच असते, अशी जे खडकाचं असतं ना, खडकात फोडतात ना, ही कच असते. ही कच काढायची पूर्ण. असं पूर्ण बघून घ्यायची, याच्याला कच असते. पूर्ण चांगली साफ करून घ्यायची, नाहीतर ते आपल्या
पोटात जाऊ शकते. हे सगळ्यालाच नाहीये, तरी पण एकाने एक कालवा आपण चेक करून घ्यायचं. अशी बारीक कच असते. कालवा पूर्ण बनवताना चेक करून घ्यायची. हे बघा ही कडकवाली कच असते. दगडाला असतात ना कालवा, त्याची ही अशी साफ करून घेतली. ही अशी कच निघाली, ह्याच्यामध्ये कच निघाली. ती बघून आपण साफ करून घ्यायची. तुम्ही सुद्धा कालवं जर आणलीत ना तर कच अशी बघून साफ करून घ्या.